मित्रांनो, जरा विचार करा. देशाचा गृहमंत्री जो नेहमी सगळ्यात पुढे असतो, प्रत्येक भांडणात, प्रत्येक मोठ्या बिलात आघाडीवर दिसतो, तोच माणूस गेले 2-3 दिवस झाले लोकसभेत दिसलाच नाही. तर मंडळी, अमित शहा संसदेत आले, हजेरी लावली, पण सभागृहाच्या आतमध्ये मात्र एकदाही गेले नाही. एवढा मोठा बिल पास झालं, विरोधक जोरात ओरडत होते. राहुल गांधींनी तर थेट राजीनामा मागितला आणि नेमक्या याच वेळी शहा गायब. आता तुम्हीच सांगा, या मागे नेमकं काय कारण असेल? चला तर सविस्तर मध्ये बातमी समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल आणि नेमकं काय घडलं ते समजून घ्यावं लागेल. सोमवारी सरकारने परीक्षा सुधारणा नावाचं एक बिल लोकसभेत मांडलं, पण त्या दिवशी सभागृहात एवढा गोंधळ झाला की चर्चाच होऊ शकली नाही. मग मंगळवारी मात्र या बिलावर तब्बल 8-10 तास चर्चा रंगली. विरोधकांकडून शशी थरूर, प्रियंका गांधी, अखिलेश यादव असे मोठे नेते बोलत होते, तर सरकारकडूनही काही मंत्र्यांनी उत्तर दिली. बुधवारी राहुल गांधीचं भाषण झालं आणि अखेर बिल पास झालं. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. या संपूर्ण 3 दिवसात अमित शहा कुठेच दिसले नाही. संसदेत आले, पण सभागृहात पाऊलच ठेवलं नाही. मंगळवारी तर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्या फोटोत सत्ताधारी पक्षाच्या पुढच्या रांगेत फक्त राजनाथ सिंग एकटेच बसलेले होते. ना मोदी तिथे होते, ना अमित शहा. आता हे जरा विचित्र नाही वाटत का? चला यामागची आपण कारण शोधूया. तर पहिलं कारण आहे दिल्ली पोलिसांचा वादग्रस्त लाठीचार्ज. काही दिवसांपूर्वी एका आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला आणि काही ठिकाणी तर पॅलेट गन सुद्धा वापरली गेली. आणि गंमत अशी आहे की दिल्ली पोलीस थेट गृह मंत्रालयाच्या हाताखाली येतात, म्हणजे शेवटी जबाबदारी शहावरच येऊन थांबते. बिहारमध्ये एका पोलिसाने आंदोलकांवर थेट रायफल चालवण्याची घटना घडली आणि यामुळे शहांचे जवळचे मानले जाणारे बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी सुद्धा अडचणीत सापडले. म्हणजे शहा जर सभागृहात गेले असते तर या सगळ्या अवघड प्रश्नांची उत्तरं त्यांना तिथेच द्यावी लागली असती. पण गोष्ट इथेच संपत नाही. दुसरं कारण जरा वेगळं आहे. सरकारची जुनी खेळी. मोदी सरकारचा एक ठराविक पॅटर्न आजवर दिसून आलाय. विरोधक जो मुद्दा उचलतात त्यावर सरकार फार बोलत नाही, उलट स्वतःचाच वेगळा विषय पुढे आणतात. आधीच्या अधिवेशनातही असंच घडलं होतं. खरं तर यंदाचं हे जे परीक्षा सुधारणा बिल सुद्धा सरकारच्या मूळ प्लॅन मध्ये नव्हतंच. त्या आंदोलनामुळे आणि एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे अचानक चर्चेत आलं. त्यामुळे शहा सारखा मोठा नेता जर यावर बोलला असता तर सरकारवर दबाव आलाय असा संदेश गेला असता आणि नेमकं तेच सरकारला टाळायचं होतं. आता बघूया तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण, भाजपचा पुढचा मोठा डाव. या अधिवेशनात भाजपला एक अतिशय मोठं बिल पास करून द्यायचं आहे, मतदारसंघाची पुनर्रचना करणारं बिल. आधीच्या अधिवेशनात बहुमत नसल्यामुळे हे बिल अडकलं होतं, पण आता सरकारने संख्याबळ जुळवल्याची चर्चा आहे आणि हे बिल शहा सभागृहात मांडणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जाते. आता जरा विचार करा, जर शहांनी आताच छोट्या वादात उतरून स्वतःची ताकद खर्च केली तर पुढच्या मोठ्या लढाईसाठी ते कमजोर पडतील. म्हणूनच कदाचित ते सध्या शांत बसून आहेत आणि पुढच्या मोठ्या मॅच साठी स्वतःला राखून ठेवत असावे, असं राजकीय जाणकार सांगतात. आता थोडा आपणही विचार करूया. एक बाजू अशी की राजकारणात गैरहजर राहणं ही सुद्धा एक चाल असते. प्रत्येक वेळी कुणी पडून जाते असं नसतं, कधी ती फक्त योग्य वेळेची खेळी पण असते. पण दुसरी बाजू सुद्धा तितकीच खरी आहे. गृहमंत्री जो कायदा सुव्यवस्थेसाठी थेट जबाबदार असतो, त्यानेच अवघड प्रश्नांना सामोरे न जाणं हे जबाबदारी टाळण्यासारखं वाटू शकतं ना. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला यातलं कोणतं कारण जास्त पटतं? कमेंट मध्ये 1, 2 किंवा 3 नंबर टाकून नक्की सांगा. आणि खरं चित्र कदाचित पुढच्या आठवड्यातच स्पष्ट होईल, जेव्हा मतदारसंघ पुनर्रचनेचं बिल चर्चेत येईल. तेव्हाच कळेल शहा खरंच रणनीती खेळतायत की खरंच दबावात आहेत. तर मित्रांनो, तुमचं मत काय आहे? अमित शहा स्ट्रॅटेजी खेळतायत की विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढतायत? खाली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.